मुंबईतील पायधुनीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला। इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं हे संतापजनक कृत्य केलं। अत्याचाराप्रकरणी आरोपी इस्लाम परवेजला अटक केली आहे। आरोपी परवेजला न्यायालयात हजर करणार आहे। आरोपी परवेज हा मूळचा झारखंडचा रहिवासी। पीडित 9 वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर आहे। आरोपीला फाशी देण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे। शर्मनाक, एकदम दर्दनाक है। अपने को सरकार और गवर्नमेंट से यही अपील है कि इसको फांसी भी दिए तो कम है, इनका इनकाउंटर ही कर देना ठीक है। और ये मुंबई 9 के अंदर आज तक मुंबई 9 के अंदर केस नहीं होता था। रेप केस का, वो भी नाबालिग में। कोई भी आम जनता से आप पूछो, मुंबई 9 के अंदर किसी 4-5 साल की नाबालिग बच्ची के साथ रेप हुआ सुनने में आया, पर ये सब अब चालू हो गया है। मैं तो सरकार से करता हूँ कि जो भी ये हरकत कर रहा है ना, ऐसी सजा दो, ऐसी सजा दो ना, फांसी दो, कि दूसरा करने वाले की आंख खुल जाए। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। भाग्यश्री, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच इस्लाम परवेज नावाचा हा व्यक्ती आहे। साधारण 32 ते 33 वर्षांचा हा व्यक्ती आहे। मास सर्व्हिस नावाच्या एका कंपनीमध्ये, मस्जिद बंदरला जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये हा काम करत होता आणि तिथेच एक मुलगी जी आहे ती आपल्या आईबरोबर नेहमी येत होती। त्याच मुलीला यांनी नजर ठेवून होता आणि तिथेच तिच्यावर गोदामामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केलेला आहे। खरं तर पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये ही केस जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। काल बऱ्याच नागरिकांनी देखील इथे खरं तर नागरिकांचा रोष जो होता तो पाहायला मिळाला होता आणि आता जर आपण बघतोय तर आरोपीला अटक जी आहे ती पायधुनी पोलिसांनी केलेली आहे। आता तो झारखंडवरून त्याला इथे आला होता। साधारण 6 ते 7 वर्ष झाले तो त्या कंपनीत काम करत होता, अशी प्राथमिक माहिती जी आहे ती हाती येते आणि आज त्याला सत्र न्यायालयामध्ये हजर देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे आणखीन या केसमध्ये पुढे काय निघते हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण ही केस जी आहे ती पॉस्कोच्या अंतर्गत नोंद झालेली आहे आणि मुलगी अत्यंत लहान आहे, 9 वर्षांची मुलगी आहे। त्यामुळे आता जर आपण बघितलं तर लहान वयामध्ये मुलींवर अत्याचार होण्याचं जे प्रमाण आहे ते देखील वाढलेलं आहे। आपण बघितलं की विधान सभेमध्ये असेल, अधिवेशन नुकतंच पार पडलं, या अधिवेशनात देखील हा विषय जो आहे तो मोठा चर्चेला गेलेला होता आणि त्यामुळे या केस संदर्भात मुंबईत झालेली ही केस भाग्यश्री, त्यामुळे आता या घटनेनंतर सध्या संतप्त वातावरण पाहायला मिळतंय। काय या प्रकरणी होतं, न्यायालयाकडून आज काय निर्णय दिला जातो त्याकडेही लक्ष लागलेलं आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।